आणि इकडे 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 सर 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 इथं सैनिक इकडे राईट. धन्यवाद. आता सर्वांचा सत्कार झाला, सन्मान झाला आणि या कार्य मज्जेबाई मित्रमंडळ ज्या वेळेला नांदेडमध्ये स्थापन झालं, का झालं, कशासाठी झालं आणि का करावं असं वाटलं याची प्रास्ताविकता, याची प्रस्तावना करण्यासाठी, इंट्रोड्यूस करण्यासाठी मी या ज्या मज्जेबाई मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गंगाधरजी वोटणे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमात प्रास्ताविक करावं. सर्वात प्रथम या ठिकाणी सर्व महापुरुषाला मी वंदन करतो आणि सय्यद मुजीबभाई मित्रमंडळ या मित्रमंडळाची स्थापना झाली अध्यक्ष या नात्याने मी जाहीर करतो. या मुजीबभाई मित्रमंडळाच्या या स्थापनेचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा याचे जनरल मेजर सुरेशजी गजभारे, तसेच या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीचे नेते रमेशदादा सोनाळे, तसेच विधी तज्ञ विजयजी गोनारकर आणि ज्या मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं आमच्या या मित्रमंडळाचे मार्गदर्शक तथा सल्लागार माननीय प्रभूजी सावंत सर या ठिकाणी आज मित्रमंडळाची घोषणा झालेली आहे. सर्व नावं जर राहिले असतील तर माफी मागतो. या कार्यक्रमाचे जे फाउंडर, ज्याला आपण संस्थापक अध्यक्ष म्हणू, असे मुजीबभाई आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांचा मान सन्मान या ठिकाणी यावेळेस आता होणार आहे मान्यवरांच्या हस्ते, असे संविधानाचा चौथा स्तंभ पत्रकार बांधव, तसेच सर्व या ठिकाणी मुजीबभाई मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, या ठिकाणी त्रिरत्न महिला मंडळ अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी, या ठिकाणी दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत. पहिल्यांदा सय्यद मुजीबभाई मित्रमंडळ का स्थापन करावं लागलं, त्याचं कारण काय मी थोडक्यात सांगणार आहे. मुजीबभाई मित्रमंडळ हे सामाजिक संघटना आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार आहे. आणि आता काही लोक असं म्हणतील की बाबा हे सामाजिक संघटन चालवत असताना मुजीबभाई यांचं नाव का दिलं. त्याचं कारण असं आहे की गेल्या 30-35 वर्षापासून या शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुजीबभाई या वाय पॉइंटला त्यांचं निवासस्थान आहे. तिथं राहत असताना दोन्ही समाजाला एकत्रित करून त्यांचं कार्य, बौद्ध समाज असेल, मुसलमान बांधव समाज असेल, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक हे सर्वच कार्य त्यांच्या हातातून घडत असतं. त्यांनी सुरुवात केली MIM पक्षापासून. ते जिल्हा अध्यक्ष असताना माझे ते जवळचे स्नेही मित्र होते. त्याही वेळेस त्यांच्याशी हितगुज करत असताना पब्लिकचा कसा फायदा झाला पाहिजे, पब्लिक पर्यंत आपण कसं गेलं पाहिजे, त्यांनी सर्व त्या काळामध्ये सर्व जिल्हा पिंजून काढला.
आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांनी असं सांगितलं की बाबा तुमच्या पत्नीला उभं करा. मुजुभाई म्हणाले बाबा कार्य मी केलेलं आहे, प्रत्येक माणसापर्यंत मी गेलो, माझी पत्नी गेलेली नाही. तिकीट द्यायचं असेल तर मला द्या, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही. आणि मग त्यांना तिकीट नाकारलं आणि मग मुजुभाई घरी बसले. अनेक वर्ष घरी बसल्याच्या नंतर मुजुभाईची जे काही तळमळ होती ती आम्हाला सारखं बोलून दाखवत होते की समाजसेवा करण्याचं त्यांना फार वेळ आहे. मग कुणाचं लग्न असेल त्याला मदत करणे, पाणी वाटपाचा मोफत कार्यक्रम करणे, कुणाला आरोग्याची समस्या असेल त्याला मदत करणे, पोलीस स्टेशनचं कुणाचं काम असेल तर त्याला तिथं तातडीनं बेरात्री जाऊन त्याला मदत करणे, हे जे काही त्यांचं नेतृत्व आम्ही पाहिलं आणि त्यांची जे काही विचारसरणी आहे ते बारबार आमच्या समोर येऊन परभूजी सावंत सर असतील, आमच्या मित्रमंडळाचे प्रवक्ते प्राध्यापक अविनाशी नाईक असतील, युवा नेते रवींद्रजी कलाळीकर असतील, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली की एवढा मोठा कार्यकर्ता, एवढा उदाहरणाचा कार्यकर्ता, या कार्यकर्त्याचं जे काही मनोगत आहे ते केवळ माणसाच्या हिताचं आहे, जनहिताचं आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाचं मित्रमंडळ जर काढून आपण जर संघटन या नावाने या शहरामध्ये जर चालू केलं तर कसं राहील. त्यावेळेस सावंत सर म्हणाले काही हरकत नाही, आतापर्यंत आपण बऱ्याच नेत्याला मोठं केलेलं आहे. काम करत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये प्रभूजी सावंत असेल किंवा मी स्वतः असेल, सर्व नेत्याच्या सानिध्यात राहून आंबेडकरी चळवळीचं काम एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही केलेलं आहे. त्यातल्या त्यात सावंत सरांचं जर समजा आपण पाहिलं, ते शिक्षक असताना सुद्धा त्यांना एकच लक्षात आलं की बाबासाहेबांचं म्हणणं होतं की नोकरदार वर्गानं 20% हिस्सा समाजासाठी दिला पाहिजे. पण सावंत सरांच्या माध्यमात असं झालं नाही. सावंत सरांनी 80% हिस्सा हे समाजासाठी वापरून कार्य केलं आणि सूर्यदादा गायकवाड यांच्या सोबत त्यांनी कार्य केलं. आणि ते करत असताना मुजुभाई म्हणाले की आपले सल्लागार म्हणून ते काम करत आहेत आणि योगायोगाने त्यांचा वाढदिवस 15 तारखेला येत आहे, तर मग आपल्या संघटनेच्याच वतीनं हा दुहेरी कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. आणि त्यांची एक अट अशी होती की कोणत्याही सदस्याने या वाढदिवसाला पैसे देऊ नये. स्वतः मुजुभाई म्हणले की माझा जेवढा काही खर्च येईल त्या खर्चामध्ये मी सल्लागारांचा वाढदिवस करणार आहे. हे सर्व ऐकल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं बाबा आपण काहीतरी भाग तिथे दिला पाहिजे. अजिबात नाही, ते माझ्यासाठी वेळ देतात ना, मग त्यांचा वाढदिवस मुजुभाई मित्र मंडळाच्या वतीने साजरा झाला पाहिजे. आणि त्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा मान सन्मान पत्रकारांचा सोहळा व सरांचा सोहळा हे एकत्रित कार्यक्रम मुजुभाईने घडून आणला. या कार्यक्रमाला बरेचसे मान्यवर उपस्थित राहिले नाहीत. आचारसंहिता असल्यामुळे प्रशासनाचे काही अधिकारी या कार्यक्रमाला येणार होते, तेही आले नाहीत. तर भावी आयुष्यामध्ये पुढील आम्हाला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य मुजुभाई मित्र मंडळाच्या वतीनं आज घडीला महानगरपालिकेकडे पाहता सत्ता भाजपाची जरी असली तर विरोधी नेते म्हणून जे काही पक्ष बसलेला आहे ते पक्ष त्या भाजपाला मॅनेज आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे. आणि म्हणून जे काही आता मान्सून येण्यापूर्वी जे काही महानगरपालिकेनं वार्डामध्ये जे काही सुविधा नाल्या काढायचं काम असेल ते अधून राहिलेलं आहे. लागलीची त्यांची निवडणूक लागली, त्याच्यामध्ये ते मसरूफ आहेत. तेव्हा सामाजिक संघटन सय्यद मुजुभाई मित्र मंडळाच्या वतीनं वार्डामध्ये जाऊन समस्या सोडवण्याचं काम पुढील आयुष्यामध्ये हे मित्रमंडळ करणार आहे. शैक्षणिक असेल, गरीब विद्यार्थी असतील, त्याला लागणारा जो काही मदत शिक्षणाच्या माध्यमातून ती लागणारी मदत मुजुभाई यांनी आम्हाला सांगितलं की त्याच्यासाठी माझं दार अहोरात्र खुलं राहील. आरोग्याच्या काही समस्या असतील
तर त्यांच्याहीसाठी त्यांचं योगदान राहील. आणि सर्वात महत्त्वाचं सांगितलं की दादा, बाबासाहेबांनी स्थापन केलेला जे काही बौद्ध महासभा आहे त्या संघटनेसाठी माझं जर योगदान लागलं तर मी धन्य समजेल, असा म्हणणारा हा मुजीब भाई कार्यकर्ता आम्हाला दिसून आलेला आहे. त्याने ते मन व्यक्त केले. त्याने जरी भाषण जरी करत नसतील तर ते बैठकीमध्ये आमच्या सर्वात जास्त बोलतात. आता ते बोलत बोलत म्हणाले की तुमचं हे मला बॅनर आवडलेलं नाही, कारण याच्यामध्ये कार्यकर्त्याचे फोटो आहे ते अध्यक्ष खाली गेलेला आहे. बाबासाहेबांचा फोटो इथं पाहिजे होता, माझा काम मोठा केला. तर मुजीब भाईला मी असं सांगू इच्छितो की बाबासाहेब आपल्या हृदयामध्ये आहे, आमच्या हृदयात आहे. आजचा कार्यक्रम मुजीबभाई मित्र मंडळाचा आहे आणि मुजीबभाई मित्र मंडळ कसं मोठं होईल, मुजीबभाई लोकांपर्यंत कसा जाईल, हा उद्देश ठेवून माझे 2 सहकारी या ठिकाणी सचिव शंकरसिंगजी ठाकूर आणि कार्याध्यक्ष आमचे मारुती सिकारे हे 2 पत्रकार आम्हाला लागलेत. मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. सर्वात जास्त हार्ड वर्क त्यांचा या कार्यक्रमाला लाभला आणि पुढेही लाभणार आहे. तेव्हा सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी मी काही जास्त प्रस्तावना करणार नाही, बोलणार आहे. तेव्हा या ठिकाणी मी एवढंच बोलतो. आणि मुजीबभाई मित्र मंडळ या जिल्ह्यामध्ये माणसापर्यंत पोहोचेल अशी ग्वाही देतो. त्यांनी मला एक जिल्हा अध्यक्ष करून माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. मी सर्व मान्यवरांच्या समोर असं सांगतो की ती जबाबदारी फार मोठी आहे, पण मी तुम्हाला अशी ग्वाही देतो की जास्तीत जास्त काम करून मुजीबभाईचा जो काही संकल्प आहे ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करेल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. वक्तव्य केलं, आपले विचार व्यक्त केले. मुजीबभाईच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, मैं अकेला ही चलाता जाने भी मंजिले मगर, मैं अकेला ही चलाता जाने भी मंजिले मगर, लोग मिलते गए और कारवा बनता गया, लोग मिलते गए और कारवा बनता गया. असा कारवा बनवण्याचं काम आता वडणे साहेबांनी सांगितले, त्यांना बोलता येत नाही, पण ते बोलायला लागल्यानंतर कमी नाही. बाबासाहेब म्हटले होते आपल्या उत्पन्नाच्या किमान 20वा हिस्सा तुम्ही समाजासाठी खर्च करा. तोच अविभाज्य अंग यांच्यामध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा करून मुजीबभाईसाठी, कारण मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि जाणलं सुद्धा. कारण ते नेहमी असे म्हणतात, ते असे म्हणतात कि अगर अपने हाथ से अगर कोई तो भी दान होता है तो क्या तकलीफ है. कोणाला जर आपल्याला द्यायचं असेल तर भरभरून द्यायचं. नाहीतर लोक काय करतात, माझे आहे प्रेम तुझ्यावर, कसा करू मी नेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचा, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. हे क्लेम करण्यात बसत राहत. तसं हे करत नाही. पद आणि पैसा, प्रतिष्ठा ह्या ज्या बाबी आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. परंतु पद हे कायमस्वरूपी नसते, पण कार्यकर्ता हे जे पद आहे ते कायमस्वरूपी राहते. कार्यकर्ता कधीच मरत नाही, पण पद हे कायमस्वरूपी राहत नाही. आणि म्हणून पदाने माणसं मोठे होत नाहीत, तर कामाने माणसं मोठे होतात. मला वाटतं गीतेचा एक श्लोक आहे 16व्या अध्यायामधला झाला, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. आणि मग कर्म करते रहो, फल अपने आप मिळतात. आणि त्या धर्तीवर आधारलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून मी या विचार मंचावर ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण आणि लाईट गेल्याबरोबर आम्हाला पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला की लाईट कधी कधी जाते, कधी कधी येते, कधी कधी जाते, कधी कधी येते. रात्रीचा किस्सा पण माझी मुलगी नीटला एक्झाम करते, एक्झाम ती देते आहे. आमच्या कॉलनीमध्ये किमान 7 विद्यार्थी आहेत जी त्या माणसाला घेऊन आलो आम्ही तिथे. डीपीवर आलो, डीपी सुरू केली, त्याच्यानंतर त्याला पाठवलं आणि त्याला ताकीद दिली मिशन म्हणजे देखो. तसंच देगलूर नाक्याचं केलं. नहीं भाई, देगलूर नाके का भी वैसे ही किया. देगलूर नाके में जो बच्चा गुजर गया अभी, जो माणूस व्यक्ती तो ते एक मुलगा मेला तिथे शॉक लागून, त्या मुलाच्या घरच्यांचा प्रश्न सुद्धा त्या इलेक्ट्रिक बोर्डाच्या कार्यकारी अभियंत्याला विचारला, कसा काय मेला आणि त्याला तुम्ही काय दिलं. तिथली लाईट कशी काय जाते, ते डायव्हर्शन कसं काय करत नाही तुम्ही, दुसरं फीडर का बसवत नाही तुम्ही तिथे, जो लोड येतो त्या लोडचं तुम्ही डायव्हर्शन का करत नाही, हे विचारण्याचं काम. मी आश्चर्यचकित झालो की हे माणूस फिल्टर, ते डायव्हर्शन, हे ते कसं काय बोलते.
आणि दादा तर म्हणतात त्यांना बोलता येत नाही. विचार बघा कसे असते माणसाचे, की काम करण्यासाठी जी तत्परता असते ती तत्परता फार मोठी असते आणि म्हणून ती तत्परता सय्यद मुजीबभाई तरुणाकडे आहे आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजवा एकदा जोरदार. आणि त्यांच्या व्याख्यानाने संपूर्ण महाराष्ट्र असा प्रचंड म्हणजे असा अचंबित होतो. त्यांच्या व्याख्यानाला ऐकण्यासाठी अनेक मान्यवर राहतात, अशी प्रचंड गर्दी असते. असे सन्माननीय विजयदादा गुन्हाळकर यांना विनंती करतो की आपले विचार व्यक्त करावे. सन्माननीय विजयदादा गुन्हाळकर. हॅलो. यांच्या विचाराला आणि आचाराला मी पहिल्या प्रथम विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र मेजर सुरेश चिलस भारे, आंबेडकरी चळवळीचे विचारवंत रमेश दादा सोनाळे, ज्यांचा वाढदिवस आपण अतिशय वैचारिक पद्धतीनं साजरा करत आहोत, ज्यांनी आपलं उभं आयुष्य चळवळीसाठी समर्पित सेवाभावाने केलं, ते आमचे स्नेही प्रभूजी सावंत, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आतुरतेने जमलेलो आहोत आणि समाज सेवेचं व्रत आपल्या खांद्यावर अविरत आणि अविश्रांतपणे घेण्याचा संकल्प केलाय, ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते मुजीबभाई या ठिकाणी विचार मंचावर माझे मित्र आताच ज्यांची नियुक्ती झाली मुजीबभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून ते गंगाधरजी वडणे, कल्लाळीकर, अतिशय महाराष्ट्राला संगीताच्या माध्यमातून गवसणी घालून आंबेडकरवाद रुजवणारे आमचे मित्र प्राध्यापक अविनाशजी नाईक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रबिंदू मानून पत्रकारितेचा वसा घेतलेली सर्व मान्यवर पत्रकार बंधू, समता सैनिक दलाची सर्व निष्ठावान सैनिक, माझ्या सहकारी म्हणून ऍडव्होकेट सुमित गायकवाड, माझ्या समोर आमच्या न्यायालयातलीही आमचे ऍडव्होकेट मित्र दिसतायत, बार्टीच्या आमच्या भगिनी सुजाताजी पोहरे, सरोदेताई, आमचे नाटकर कांबळे काका, आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, आमचे मित्र स्नेही प्रभूजी सावंत यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. कारण चळवळीला समर्पित व्यक्तिमत्वाची गरज असते, सेवाभाव वृत्ती असावी लागते, निष्कलंक, निगर्वी आणि निसंकोच व्यक्तिमत्वाची आवश्यकता असते. त्यांच्या 63 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी नेते घडवले, पण आपल्यातला कार्यकर्ता लपू दिला नाही, तो नेता होऊ दिला नाही. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी मोठेपण आहे. चळवळीला कसं पुढे नेटानं नेता येतं आणि ती चळवळ ही वळवळ होता कामा नये, तर तिचा केंद्रबिंदू आंबेडकर वाद असला पाहिजे आणि त्याचं अंतिम ध्येय माणूस हा जन्माने नाही तर तो कर्माने श्रेष्ठ ठरतो, याचा आशावाद त्यांनी समाजामध्ये उभा केला.
एकूणच धर्मकार्य असेल, समाजकार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल, त्यामध्ये नेत्यानं धडाडीनं आघाडीनं पुढे जाणारं नेतृत्व आणि सर्वांना खारीप्रमाणे आपल्या पंखात समावून घेणार, भलेही आपल्या सोबत आपल्याला कोणी टीका टिप्पणी जरी केली, आपल्यातले दोष जरी काढले, तर त्यांच्या प्रती कुठलीही आकसाची भूमिका न घेता चळवळीत आंबेडकरी माळ तयार करण्याचं काम ते नेटानं करतात. या ठिकाणी आल्यानंतर माझ्या वडिलांसोबतचा किस्सा त्यांनी मला सांगितला की आम्ही तुमच्या बाबासोबत काम केलं. भोकर तालुक्यामध्ये शिंदी सारख्या गावात जेव्हा धार्मिक दंगल उधळली आणि भीम जयंतीमध्ये अडथळा निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तहसीलदार या नात्यानं तुमच्या वडिलांना केलेली कामगिरी ही अतिशय कौतुकास्पद होती. हे कित्येक वर्षानंतर प्रभूजींच्या तोंडून ऐकून मलाही बरं वाटलं की माणसं आपल्यात राहतील, निघून जातील, माणसं शरीरानं थकतील, पण वर्तमानामध्ये काम केलेलं भविष्यामध्ये मात्र अशा पद्धतीनं त्याची प्रचिती येते आणि आमच्यासाठी ते प्रेरणा स्तोत्र बनतात. म्हणून आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर मीही त्यांना म्हणालो की आपण 63वा वाढदिवस साजरा करता. मला हे गणित थोडं उलट वाटायला लागले. 63ला जर उलट केलं तर तेवढ्या वयाचे हे आज दिसतात. आम्हालाही हेवा वाटायला लागला की आमची ही चरबी कधी कमी होईल. कुठेही चरबी नाही. यावरून ते हाडाचे कार्यकर्ते आहेत, ते प्रकृतीवरूनही सिद्ध होते. म्हणून ते आपल्या सोबत सल्लागार या नात्यानं निश्चितपणानं नेटानं अविरत आणि अविश्रांतपणे याही वयामध्ये उमेदीनं तुमच्या सोबत राहतील आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मुजीबभाई मित्रमंडळ हे पुढे जाईल याचा आशावाद माझ्यासारख्याला वाटतो. मुजीबभाई बद्दल आपण बोललात. गंगाधर वडणे सुद्धा मला बोलले की कुठल्याही समाजातला व्यक्ती जर समाजामध्ये एकोपा निर्माण करू इच्छित असेल, प्रत्येकामध्ये मोहब्बत का पैगाम अगर भेजना चाहता है, भाईचारा निर्माण करू इच्छित असेल, तर भारताचा नागरिक आणि धम्माचा उपासक या नात्यानं आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण आम्ही सांगतो हा बुद्धाचा देश आहे, पण आम्हाला प्रत्येक जातीला जोडता आलं पाहिजे. भलेही देशामध्ये सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम म्हणून दंगली उसळू द्या, आगडोंब उसळू द्या, पण नांदेड मधून आपण भाईचाराचा पैगाम निर्माण करून महाराष्ट्राला दाखवून देऊ की इथे भीमशक्ती आणि मुस्लिम शक्ती हे नेटानं काम करतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते केवळ समाजापुरतीच मर्यादित न राहता राजकीय क्षेत्र सुद्धा पादांकृत करतील असा प्रचंड आशावाद त्यांनी आपल्या उरी बाळगलेला आहे. त्यांच्याकडेही बघितल्यानंतर माझ्यासारख्याला एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कळतो की माणूस बघितल्याबरोबर कळतो की हा कसा असेल. त्याला वयाची अट नाही, पण त्याचे हावभाव, त्याची बसण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची कामाची तळमळ, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर माणसाचा स्वभाव समोर येत असतो. मी मुजीबभाईला पहिल्यांदा भेटलो आणि सगळीकडे लोक मुजीबभाई मुजीबभाई म्हणायला लागले. आमचा बौद्ध विवाह मेळावा जरी असला मुजीबभाई म्हणायला लागले. आमचा खुरगावचा मेळावा जरी बुद्धांचा असला तर मुजीबभाई म्हणायला लागले. अरे मी म्हणलं हा मुजीबभाई आहे कोण? तो योग मला आज आला आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांच्यातली उर्मी, त्यांच्यातला ध्यास, त्यांच्या मनातला ध्येयवाद आणि त्यांचा व्यक्तीप्रती असलेला स्वभाव
बघितल्यानंतर मला समाधान वाटलं की आम्हाला एक मुस्लिम समाजातला प्रामाणिक मित्र मिळाला आणि या मैत्रीच्या जोरावर या ठिकाणी मित्र मंडळ निर्माण केले. समाजामध्ये सरकारच्या उदासीनतेमुळे तुम्ही आम्ही मूलभूत गरजेपासून प्रचंड उदासीन आहोत. साधा गॅस आज भेटण्यासाठी आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागेल. हा कार्यक्रम करत असताना 2दा लाईट गेली. मला असं वाटतं की 50-50 कोटी एका आमदारावर फोडण्यासाठी सरकार खर्च करतं. नुसते 50 लाख जर लाईटवर खर्च केले आणि या ठिकाणी नवीन सबस्टेशन निर्माण केले तर सरकारसाठी हे चुटकीचं काम आहे. पण असं न करता लोकांच्या मूलभूत सुविधेवर हेळसांड करणं, जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणं हा उद्देश सरकारचा असतो. कारण यातून पारेषण प्रायव्हेटलायझेशन आणि ते अदानीच्या गळ्यामध्ये घालायचं हा उद्दात हेतू सरकारचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही कंटाळून सोलर घ्यावं की काय असा विचार नक्कीच मनामध्ये येतो. आणि ते सोलरचा निर्माता तो अदानी आहे. आणि त्या माध्यमातून जर खासगीकरण झालं तर हे खासगी लोकांच्या हातामध्ये जातं. एवढी धोकादायक भूमिका या सरकारची आहे. या सरकारने जाती जातीमध्ये भांडण लावली. या सरकारने आमच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणली. आमच्या मूलभूत प्रश्नाला सुद्धा तोंड देण्यासाठी आमच्या समोर अनेक समस्या निर्माण केल्या. मी आज या ठिकाणी इनशर्ट करून अतिशय फ्रेश वातावरणामध्ये मी तुम्हाला बोलायला लागलो. पण तुमच्या माझ्या घरची लाईट जर 5 तास गेली तर रिक्षावाल्यांची जी हाल आहे ती हाल मी करोडपती जरी असलो तरी माझी होऊन जाते. आणि तेव्हा मला जाणवते की माझा पैसा, माझा बंगला, माझी एसी, माझं गार्डन आणि माझं ऐश्वर्य खरंच काही कामाचं नाही. कारण खाम येऊन जातो आणि ते पचवायची ताकद सुद्धा आपल्यात नसते. कारण एसीची सवय आपल्याला झालेली असते, पंख्याची सवय झालेली असते. अशा अवस्थेमध्ये मूलभूत गरजा सदोदित पुरवणं हे सरकारचं काम आहे. आणि या कर्तव्यामध्ये जेव्हा ते कसूर करतात तेव्हा मुजीबबाई मित्रमंडळाचा उदय होतो. तुम्ही चांगल्या पर्वावर मित्रमंडळ स्थापन केले. या पर्वावर जिथे जाणकार लोक या मित्रमंडळामध्ये आहेत, काही वयस्कर मंडळी सुद्धा आहेत ज्यांच्या अनुभवाचा फायदा मुजीबबाईंना होईल. आमचे गंगाधर वडणे ते संगीत क्षेत्रातही काम करतात, सामाजिक क्षेत्रातही काम करतात, संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. या माध्यमातून तुम्हाला समता सैनिक दलाची जोड मिळायला लागलेली आहे. आणि काही जरी झालं तर रमेश रामजी सोनावळे तुम्हाला सोडून कुठं जाणारे नाही. ते तुमच्या पाठीमागेच आहेत. कारण राजकारण हा त्यांचा आजपर्यंतचा हेतू तर मी बघितला नाही. पण सामाजिक चळवळीतून, धार्मिक चळवळीतून प्युअर आंबेडकराईट परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा माणूस मात्र धडपडत राहतो. हाही तुमच्या माळीतला एक मणी आहे असं समजून आपल्याला पुढे जायचं आहे. भलेही राजकारणातली माणसं वक्रदृष्टी करू शकतील, पण तुम्ही 3-13-9-18 होऊन तुमच्यातच भांडत बसलात. तेव्हा आमचा मूलभूत प्रश्न सोडवायला आलो तर कुठं आहेत म्हणलं तर दिल्लीत आहेत म्हणल्यावर मुजीबबाईच कामाला येऊ शकतात. तशा अवस्थेमध्ये आपल्या सर्व वरिष्ठ राजकारण्याचा आदर सन्मान करत मुजीबबाईंना सुद्धा आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपला नेता मानून, आपला कार्यकर्ता मानून, आपला सहकारी मानून त्यांना आपण प्रेमाची साथ द्या हा आत्मविश्वास आजच्या प्रसंगी मी व्यक्त करतो. आणि या पुढे जाऊन असं सांगतो की हे सर्व करत असताना अनंत अडचणीही येतात, समस्याही उभ्या राहतात, जी चोर पावलानेही येऊ शकतात. अशा वेळेला तुम्हाला कायद्याचा आधार म्हणून माझ्यासारखा माणूस खंबीरपणे आपल्या पाठीशी
कुठल्याही कायदेशीर अडचणी जरी आल्या तर त्या परिस्थितीचा मुकाबला कसा करायचा. आपण लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत, संविधाननिष्ठ संस्कृती निर्माण करणारे उपासक आहोत. खरं तर आपण कायद्याची पायमल्ली करणारेच नाही, पण चांगलं काम करणाऱ्याला त्या चंदन शिवेच्या भाषेत सांगायचं झालं मारतात. म्हणून आपण चांगलं काम करू पण मार खायचं नाही. आपण आपल्यात असे कांबळे निर्माण करू की त्याला कोणी तुडवणार नाही. म्हणून आपण नेटानं पुढे जात असताना आपण सर्वजण कायद्याच्या प्राथमिक ओळखी सुद्धा करून घेतल्या पाहिजे की नागरिक या नात्यानं माझं काय कर्तव्य आहे. लोक आपल्याला इनवू नये, टीका करू नये. हे लोक ऐसेच राहते, हे लोक असेच राहतात, या पद्धतीनं दुसरा समाज आपल्याकडे बघू नये यासाठी आपल्याला धम्माची झालर आहे, समता सैनिक दलाचं संरक्षण आहे, मोहम्मद पैगंबरांचा आशीर्वाद आहे. या सर्वांच्या बळावर आपण नेटानं जर पुढे गेलो तर येणाऱ्या काळामध्ये आदर्श मुजीब मित्रमंडळ, मुजीबभाई मित्रमंडळ हे निर्माण होईल आणि प्रत्येकाला हवासा वाटणारा हा सहकारी राहील. आणि यातून काही राजकीय ध्येयवाद जर आपला असेल तर राजकीय सत्ता ही काही केल्याबरोबर भेटणारी नाही किंवा ती लॉटरी लागण्यासारखी सुद्धा नसते. त्यासाठी अशा पद्धतीची पार्श्वभूमी तयार करावी लागते. बालाजी कल्याणकर कधी निवडून येईल असं रमेश भाऊ कधी वाटलं होतं का? मलाही कधी वाटलं नाही, कारण पेशीसाठी कोर्टात जेव्हा यायचे तेव्हा आमच्या रोज भेटी व्हायच्या, पण कधी असं वाटलं नाही. पण राजयोग कसा असतो, साध्या साध्या गोष्टीनं समाजाच्या तळागाळापर्यंत गेलात आणि लोकांच्या गळातलं ताईत बनलात की तुम्ही आमदार झालात म्हणून सांगता. यासाठी फार प्रयत्न करायची गरज नाही, पण स्वभावामध्ये लवचिकपणा ठेवावा लागतो, परिस्थितीची जाण ठेवावी लागते. अधिकच बोलता येणार नाही. कितीही चूक माणूस असला तर खारीसारखं त्याला आपल्या अंतःकरणात घ्यावं लागतं. असं ज्याच्या अंगात गुण राहतात त्याला 10 आमदारकीची तयारी करायची गरज नाही, एकच झटक्यात आमदार होतो. आणि आम्हा बौद्ध चळवळीचं पाठबळ मुजीबभाईला मिळालं तर पहिला आमचा आमदार नांदेडचा दक्षिणचा होता का उत्तरचा होता? उत्तरचा आमदार म्हणून ते उदयाला येऊ शकतात. या प्रचंड आशावादासह मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इतरही मान्यवर आहेत त्यांनाही वेळ देतो. धन्यवाद. जय भीम.